नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता क्लिनिकमध्ये बसलेली असते. सागर देखील तिथे येतो आणि सागर म्हणतो की हॅलो डॉक्टर. त्यावर मुक्ता सागरकडे बघते आणि म्हणते की सागर, तुम्ही इथे काय करताय? तुमचा दात दुखतोय का? तर सागर म्हणतो की अच्छा, माझं दात दुखत असेल तरच मी इथे यायचं का? मुक्ता म्हणते तसं नाही, पण सहसा लोक हात दुखत असेल तर डेंटिस्टकडे येतात. सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे मी लोकांमध्ये येतो. मुक्ता हात पुढं करत म्हणते की नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. सागर लगेच मुक्ताचा हात पकडतो आणि म्हणतो की मी डेंटिस्ट मुक्ता गोखलेंना नाही आलो भेटायला. मी तेच मुक्ता सागर कोळी यांना, म्हणजेच माझ्या बायकोला किडनॅप करण्यासाठी आलो आहे इथे. तर मुक्ता हसते आणि म्हणते की सागर, आज तुमच्याकडे टाइमपास करायला खूप वेळ आहे का? तुम्हाला ऑफिसला नाही जायचं का? जा बरं. सागर म्हणतो नाही, मला खूप महत्वाचं काम करायचं आहे. म्हणत असतो की खूप जुनी परंपरा आहे, पण आज मला ती परंपरा इथे तोडायची आहे. मुक्ता म्हणते बापरे, आज काहीतरी वेगळंच आहे हे प्रकरण. सागर म्हणतो नाही, मी आज मनाशी ठरवूनच आलो आहे. काही झालं तरी मी ही प्रथा बंद करणारच. मुक्ता म्हणते हे नक्की सागर कोळीच आहे ना? प्रथा परंपरा हे कुठले शब्द येत आहे जात तोंडातून? तर म्हणत असतो एरवी काही कार्यक्रम असेल तर बायको नवऱ्याला म्हणत असते की शॉपिंगला चला, पण आता मी इथे स्वतः तुम्हाला म्हणतोय की प्लीज माझ्यासोबत शॉपिंगला चला. मला माझ्यासोबत, मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन जातो. म्हणते खरंच तुम्ही मला शॉपिंग वगैरे करून देणार आहात? त्यावर सागर म्हणतो की हो मग. मुक्ता आणि सागर खूप रोमॅन्टिक मूडमध्ये जवळ येऊन बोलत असतात. तेवढ्यात तिथे आरती येते आणि खोकते. मुक्ता आणि सागर लगेच डचकतात. ती म्हणते आज काय रामू काका इकडे आले? मुक्ता म्हणते की आज ते विलन आहेत. सागर म्हणतो की हो, म्हणूनच मी यांना किडनॅप करण्यासाठी आलो आहे. आणि मुक्ताला सागर तिथून घेऊन जातो. दुसरीकडे सावनी हर्षला म्हणत असते आपण जर सागरच्या ऑफिसमध्ये घुसलो, पण त्याच्या ऑफिसकडनं दुर्लक्ष करू शकलो नाही. ही अशी सिस्टीम बांधून ठेवली आहे ना, तो ऑफिसमध्ये नसला तरी सगळी कामे व्यवस्थित होतात. म्हणून सुद्धा त्याचं ऑफिसकडे बरोबर लक्ष असतं. हे अशी माणसं पेरून ठेवली आहे की त्यांची एका इशाऱ्यावरती कामे होतात. हर्षवर्धन म्हणतो त्याची माणसं म्हणजे तुझा गद्दार भाऊ मिहिर. आणि म्हणते की कमॉन हर्ष, असे टॉन्ट मारायची काही गरज नाही. तसंही तो मला बहीण कुठे मानतोय. सावनी म्हणते की आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की सागरचं त्याच्या ऑफिसकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं पाहिजे, म्हणजेच नजरहटी दुर्घटना घटी. असं काहीतरी करायला पाहिजे. सागर आणि मुक्ताची प्रोफेशनल बदनामी झाली पाहिजे. तर हर्षवर्धन म्हणतो की सब होगा. हर्षवर्धन म्हणतो की मी त्यासाठी आधीच माणसं कामाला लावली आहे. मी म्हणते की कोण माणसं? एवढ्याच समोर एक माणूस येतो. तोच मुक्ताच्या क्लिनिकमध्ये दात काढण्यासाठी गेलेला असतो. तो खूप उद्धटपणे वागलेला असतो मुक्ताशी. घरामध्ये आल्यानंतर हर्षवर्धनला मिठी मारतो. हर्षवर्धन म्हणतो की ए सत्यम. हर्ष म्हणतो अरे, आपण किती वर्षांनी भेटतोय, अजून पण तसाच आहे तू. हर्ष सावनीला म्हणतो की तू म्हणत होती ना मुक्ता आणि सागरची प्रोफेशनल बदनामी हवी, त्यातील आता मुक्ताच्या प्रोफेशनलची बदनामी होणार. आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे आणि ती सत्यमनीच केली आहे. त्यावर सावनी म्हणते की खूप इंटरेस्टिंग आहे हे. सावनी म्हणते की का आणि कसं झालं हे सगळं? त्यावर सत्यम म्हणतो की मी आधीच तुटलेला दात तिच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेलो. क्लिनिकमध्ये घडलेला सगळा प्रकार सावनीला सांगतो. मी म्हणते की म्हणजे तुमच्या एका कंप्लेंटने मुक्ताचं क्लिनिक बंद होऊ शकतं? त्यावर सत्यम म्हणतो की हो सावनी, माझी तेवढी फौज आहे. ती मला फक्त सांगा, मी तिला घरी बसवू शकतो. सावनी लगेच मनामध्येच म्हणते ही एकदम करेक्ट संधी आहे मुक्ताला बाजूला करण्याची. तिला असं उचलून लांब फेकून दिलं ना, सागर देखील आपोआप जाईल तिच्या मागे मागे. आणि म्हणत असते की मुक्ता, खूप नाक वर करून राहतेस ना, आता बघ तुझं नाक कसं एका फटक्यात तुटतं ते. मुक्ता, मिहिर, मिहिका, सागर हे गोखलेंच्या घरी येतात आणि मुक्ता म्हणत असते माधवीला अगं कसलं प्लॅनिंग चाललं आहे? सागर म्हणतो की हो, पॅरिस असं नाव ऐकू आलं मला. म्हणते की तुम्ही आमच्यासाठी प्लॅनिंग करताय का? त्यावर पुरू म्हणतो की नाही, तुझ्या लग्नाचं आमचं एवढं बजेटच नाहीये, मी तर आमच्या ट्रिपची प्लॅनिंग करतोय. म्हणतो अरे वा, हे तर मस्त आहे.
का म्हणते, अरे यार माझा तर कोणी विचारच करत नाही, मला लग्न करून जाण्याची फिलिंगच येत नाही, माझं कोणीच नाही आहे इथे, कोणी विचारच करत नाही. माधवी म्हणते की तुझी आई नाही म्हणजे मी तुझी मावशी आहे ना इथे, तू जाणार म्हणून माझ्या क्षणोक्षणी डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तुला काय सांगणार मी, मुलीचं लग्न होणार असेल तर आईच्या मनामध्ये काय खळबळ असते ते. आणि माधवी रडायला लागते. मिहीर म्हणतो की अहो मावशी रडू नका, तुमच्या मुली कुठेही लांब जात नाहीये, उलट तुम्ही असं समजा की तुम्हाला 2 मुलं भेटताय. माधवी म्हणते, हो खरंच बोलताय, माझं घर मोकळं नाही होणार, उलट भरून जाणार आहे. त्यामध्ये पुरू म्हणतो की माधवी मला माहिती आहे कुटुंब मोठं झालं आहे, पण ट्रिपला आपण दोघांनीच जायचा, तर तू ही सगळी वरात घेऊन निघशील. त्यावर सगळेजण हसायला लागतात. एवढ्यात बेल वाजते. मुक्ता म्हणते की मी बघते आणि मुक्त बघायला जाते. तिथे कुरिअरवाला आलेला असतो आणि तो म्हणतो की मॅम तुमचं कुरिअर आहे. मुक्ता ते कुरिअर घेते आणि थँक्यू म्हणते. मुक्ता म्हणते हे तर माझ्या नावाचं आहे आणि उचकून बघायला लागते. त्यात लिहिलेलं असतं की परवाना रद्द करण्याच्या बाबतीतली प्रक्रिया. तर बघितल्यानंतर मुक्ताला तर धक्काच बसतो. तिकडे सगळ्यांची यादी चालू असते आणि माधवी मुक्ताला म्हणते की अय मुक्ता तू तिकडे का उभीच आहेस. त्यावर सागरचं लक्ष देखील मुक्ताकडे जातं. ती म्हणते अगं तुझ्या हातामध्ये कसलं लेटर आहे. म्हणते अगं काही नाही, ते मी गरीब मुलांसाठी कॅम्प घेतला होता ना त्याचं आभारपत्र आलं आहे. त्यावर सागर म्हणतो अरे वा. माधवी म्हणते की त्या आभारपत्राबद्दल तुझं अभिनंदन. त्याचं मात्र कुठेही लक्ष लागत नसतं. सागर मात्र मुक्ताकडे बघत असतो. सागरला कळतं की काहीतरी घडलेलं आहे. तर मुक्ता म्हणते मी इथून निघून जाते आणि बघते काय आहे ते. मुक्ता तिथून निघते. मुक्ता बिल्डिंगच्या खाली येते. तेवढ्यात आरतीचा फोन मुक्ताला येतो. मुक्ताला आरती म्हणते की हो मॅडम कुठे आहात तुम्ही, लवकर या ना इथे, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणते अगं तू का रडते, काय झालं. ती म्हणते की मॅम आपलं क्लिनिक बंद केलं आहे. ऐकल्यानंतर मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो. म्हणते की हो मॅम इथे काही लोक आले होते, त्यांनी क्लिनिकला कुलूप लावलं आणि मी आता क्लिनिकच्या बाहेरूनच बोलते. मुक्ता म्हणते अगं हे कोण आहेत ही माणसं आणि काय चालू आहे हे सगळं. सुद्धा आता डेंटल असोसिएटचं लेटर आलं आहे लायसन्स कॅन्सल करण्याबद्दल. आरती म्हणत असते की मॅम मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी फोन केला आहे की कुठल्या सत्यम पाटील नावाच्या पेशंटने तुमच्यावर कंप्लेंट केलेली आहे. म्हणते की मॅम हा तोच पेशंट आहे जो जबरदस्ती आतमध्ये आला होता. त्यांनी अशी कंप्लेंट केली आहे ना की तुम्ही त्याचा जबरदस्तीने परवानगी न घेता त्याचा हिलदी दात काढला आहे आणि त्यामुळे त्याला त्रास झाला आहे. म्हणते की मी बघते काय होतं ते, मी तुला थोड्या वेळाने फोन करते, तू शांत राहा. तेवढेच सागर मुक्ताच्या पाठीमागनं आलेला असतो. दुसरीकडे सत्यम, हर्षवर्धन आणि सावनी हसत असतात आणि म्हणत असतात की आपण पार्टी करूयात याबद्दल. सावनी म्हणते की ती मला शिकवत होती, तिला साधं तिचं क्लिनिक सुद्धा सांभाळतं नाही आलं. सावनी सत्यमला म्हणत असते की सत्यम तुम्ही खरंच खूप कमाल काम केलेलं आहे. म्हणते की आता काय ना पुढचा प्लॅन देखील मस्त पार पडेल. नंतर सागर मुक्ताच्या पाठीमागणे येतो आणि मुक्ताला हात लावतो. मुक्ता लगेच दचकते आणि सागर म्हणतो मुक्ता काय झालं आहे, इतक्या घाबरलेल्या आणि टेन्शन मध्ये काय दिसताय. म्हणते की नाही काहीच नाही. म्हणतो की तुम्ही घरात छान गप्पा चालू होते, हे सगळं सोडून तुम्ही बाहेर आलात म्हणून विचारलं. म्हणते की काहीच नाही. सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही लग्न झाल्यापासून माझे शेकडो छोटे मोठे प्रॉब्लेम सोडवले आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. मुक्ताला म्हणतो की तुम्हाला आठवतंय का, तुम्ही मला वचन दिलं आहे तुम्ही तुमचा त्रास मला शेअर करताल. मुक्ता सागरला लेटर देते वाचा. तर म्हणतो काय हे, कोणी केली ही कंप्लेंट. म्हणते त्या दिवशी नाही का तो माणूस आला होता उद्धट, त्यांनीच कंप्लेंट केली आहे ही. म्हणतो की माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळते, मीच उचलला होता त्याच्यावरती हात. सागर म्हणतो मी माझे काही कॉन्टॅक्ट वापरू का, करू का कोणाला फोन. त्यावर मुक्ता म्हणते नाही नको, बघूयात आपण, जरा थांबा तुम्ही, आपल्याला काहीच कल्पना नाहीये काय झालं, कळू द्यात आधी. म्हणते की मी जाऊन येते. सागर म्हणतो की मी पण येतो. मुक्ता म्हणते नाही नको, घरातून आपण दोघेही असेच न सांगता बाहेर निघालो तर घरातील माणसांना संशय येईल. म्हणतो की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी देखील मी आहे तुमच्या सोबत. आणि मुक्ता म्हणते की मी कळवते तुम्हाला आणि तिथून निघते. भागात आपण बघणार आहोत की मुक्ता किचन मध्ये काम करत असते. मुक्ताकडनं चहा ओतू जातो आणि इंद्रा मुक्तावर चिडते आणि म्हणते की तू क्लिनिक मध्ये पण असंच करते का ग, पेशंटकडे लक्ष असतं की नाही तुझं, एवढा चहा ओतू घातलास.
त्यानंतर मुक्ता आणि सागर रूममध्ये बसलेले असतात. मुक्ता म्हणते की माझं लायसन जर कॅन्सल झालं तर मी काय करू, मला तर वेळ लागण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे सत्यम सावनीला आणि हर्षवर्धनला म्हणत असतो की मिसेस मुक्ता सागर कुळ यांचं लायसन अनिश्चित काळासाठी कॅन्सल झालं आहे. आणि म्हणते की आता खरी मजा येणार, सागर आणि मुक्ता कायमचे रस्त्यावर येणार. दुसरीकडे मुक्ता म्हणत असते की मी त्या माणसाला शिक्षा देणार, मी नाही सोडणार त्याला. सागर मुक्ताला जवळ घेतो आणि मुक्ताला म्हणतो की आपण दोघे मिळून देऊ त्याला शिक्षा, तुम्ही काळजी करू नका. बघूयात पुढील भागामध्ये सागर मुक्ताची कशी साथ देणार ते. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.